आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। नागोठाणे येथे अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रम संपन्न। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन। नागोठाणे रोशन पदके कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून अल्पकालीन रोजगारक्षम कोर्सच्या कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन पद्धतीने बुधवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक 3 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठाणे येथे संपन्न झाले। यावेळी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या समवेत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार उपस्थित होते। या कार्यक्रमाआधी संस्थेतील मागील वर्षातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला। त्याचप्रमाणे नागोठाणे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील यांनी संस्थेतील विद्यार्थ्यांना व उपस्थितांना सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन केले। तसेच आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठाणे येथे 6 अल्पकालीन रोजगारक्षम अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात आले। या 6 रोजगारक्षम अभ्यासक्रमाचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला। यावेळी या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून धाडसे फर्निचर वर्क्सचे राजू धाडसे व कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय संगपाळ तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून कोकण एज्युकेशन सोसायटीचे स्थानिक कमिटीचे चेअरमन नरेंद्र शेठ जैन व स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नागोठाणेचे शाखा व्यवस्थापक ऋषभ श्रीवास्तव उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी संस्थेच्या प्राचार्य श्रीमती विद्या पाटील व जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी नितीन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली। जय भवानी। देशाचे होगा कि डबल एयरपोर्ट सिटी बनने के बाद अब मुंबई आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी और अजित पवार जी के त्रिवेणी मार्गदर्शन के अपने तीसरे एयरपोर्ट के लिए भी एक कार्य शुरू करने का काम कर रहे हैं, जो वाधवान एयरपोर्ट के पास ऑफशोर एयरपोर्ट बनने का एक विजन भी रखकर आगे बढ़ रहे हैं। और मैं एक चीज कहना चाहूंगा कि आज हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी जो हर बार हमारे मुंबई की दृढ़ विश्वास है कि युवाओं को कौशल विकास में प्रशिक्षित करके ही देश आत्मनिर्भर बन सकता है। आईटीआई में करीब 170 ट्रेड में हमारे नौजवानों को ट्रेनिंग दी। माननीय प्रधानमंत्री जी महाराष्ट्र के 400 आईटीआई तथा 150 गवर्नमेंट टेक्निकल हाई स्कूल में शॉर्ट टर्म एम्प्लॉयबिलिटी प्रोग्राम के करीब 2500 बैचेस का शुभारंभ आज कर रहे हैं। इसमें उभरते क्षेत्रों में महिला उम्मीदवारों के लिए समर्पित 364 बैच, आईटीआई दादर में गर्ल्स सेमीकंडक्टर टेक्नीशियन कोर्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, इलेक्ट्रिक वाहन, ड्रोन तकनीक, साइबर सुरक्षा, एआई, ग्रीन हाइड्रोजन जैसे आधुनिक टेक्नोलॉजी के 408 बैच, दिव्यांग छात्रों के लिए घरेलू उपकरण, टेली और फैशन टेक्नोलॉजी कोर्स। कभी नक्सल प्रभावित रहे गढ़चिरौली के आईटीआई। नमस्कार, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण
सायबर सुरक्षा म्हणजे सायबर सिक्युरिटी या अनुषंगाने मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केलं होतं. परंतु आता झालं असं की तुम्ही एवढे भाषणं ऐकलेत, मला वाटत नाही की तुम्ही आता ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये आहात. तरी पण म्हणजे कधी ज्यावेळेस तुमचा मनी म्हणजे पैसा, तुमची प्रतिष्ठा, तुमचे फोटो, तुमचा डेटा हा जेव्हा दुसऱ्याच्या ताब्यात जाईल त्यावेळेस तुम्ही धावत पळत येता. सर सांगायचं आहे की एखाद्या व्यक्तीला आपण सांगितलं की तू सजग राहा, सावध राहा, तरी तो सावध राहणार नाही. पण ज्यावेळेस त्याची फसवणूक होते ना, त्याला सुचत नाही की आपण कपडे काय घातलेत आणि आपण आवरलंय की नाही, आहे त्या अवस्थेमध्ये येतो. म्हणजे ज्यावेळेस साधं एखाद्याचं फेसबुक हॅक होतं किंवा व्हॉट्सअप हॅक होतं, अनवॉन्टेड मेसेज यायला लागतात, अनवॉन्टेड मेसेज जायला लागतात, त्यावेळेस सुचत नाही. किंवा आपला बँकचा डेटा किंवा OTP शेअर झाल्यानंतर काय होतं. म्हणून सांगायचं की आपण आताच्या कोणत्या युगात आहे, तर डिजिटल युगात आहे. बरोबर का मित्रांनो? आताचं युग कोणतं आहे? डिजिटल. तुम्ही आता सगळे काय करताय, ITI मध्ये शिकताय. त्याच्यानंतर तुमची पुढची स्टेज काय असणार आहे, नोकरी किंवा व्यवसाय. म्हणजे तुमच्याकडे काय येणार आहे, पैसा.